आणि तिसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून चालू असलेला 14वा श्लोक आपण मागच्या पाठामध्ये पाहत होतो. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः यज्ञाद् भवति पर्जन्यः यज्ञकर्मसमुद्भवः. की कशा प्रकारे थोडक्यात सांगायचं तर या श्लोकाच्या माध्यमातून संपूर्ण जे सृष्टीचं चक्र आहे ते सृष्टीचं चक्र कशा प्रकारे काम करतं, कशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचं चक्र चालत असतं हे सांगण्याचा प्रयत्न या पुढील 2-3 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणून आपण सगळेजण आहोत ते कोण आहोत, या सृष्टी चक्रामधला असणारा एक आपण प्रत्येकजण घटक आहोत. आणि म्हणून अशा प्रकारे जे सृष्टीचं चक्र चालत आहे या सृष्टीच्या चक्रामध्ये कुठेतरी आपली असणारी भूमिका जर आपण व्यवस्थित पार पाडली तर काय होणार आहे, हे संपूर्ण सृष्टीचक्र जे आहे, संपूर्ण सृष्टीचक्र जे आहे व्यवस्थित चालण्यासाठी काय होणार आहे, मग त्याच्यासाठी व्यवस्थित त्याची संरचना चालणार आहे. अलग आपण कुठेतरी बदललो की सृष्टीचं चक्रसुद्धा बदलणार आहे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. जसं त्या ठिकाणी एक कथा छोटीशी येते. काय होतं आहे की 4 असणं आपली शेतकऱ्यांची मुलं होती आणि 4 शेतकऱ्यांच्या मुलांना आता काय वाटलं, चला आता कुठला मास आला आहे, वर्षा ऋतू आला आहे, आषाढ मास आला आहे, आता काही जरी झालं तरी आपल्याला काय केलं पाहिजे, ढग येऊ न येऊ, परंतु आपलं कर्तव्य कर्म काय आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण अक्षय तृतीया वगैरे झाले की आपण काय करतो, शेताची कामं चालू करतो. वास्तव अक्षय तृतीयेलाच बीजारोपण करतात असं शास्त्रामध्ये सांगितलं की अक्षय धान्याची प्राप्ती व्हावी. परंतु आता पर्जन्य आणखी पुढं चाललं आहे, त्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये हे झालं आहे. पण शास्त्रविद कधीच अक्षय तृतीयेला बीज जे असतं ते बीज भूमीमध्ये पेरण्याचं काम हे अक्षय तृतीयेला होतं. म्हणजे अशा प्रकारे यांना वाटलं आता चला आता वर्षाकाल निमित्त आला आहे, ढग येऊ न येऊ, आपण काय केलं पाहिजे, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य काय आहे तर आपलं कर्तव्य जे आहे की शेत नांगरून वगैरे शेताची मशागत करून ठेवून देणं. आणि त्या अनुषंगाने ती 4 असणारी छोटी शेतकऱ्यांची मुलं त्यांनी काय केलं, शेत नांगरायला सुरुवात केली. नांगरून व्यवस्थित ठेवलं. ज्यावेळेस हे शेत नांगरत असताना त्या ठिकाणी काय झालं, असणारे आसपास परिसरामध्ये असणारे सगळे जे मोर होते या मोरांना अतिशय आनंद झाला. कारण त्यांना सालाबादाप्रमाणे त्यांना लक्षात आलं की आता शेताची नांगरट चालू ज्या अर्थी झाली आहे त्या अर्थी ती वर्षाकाल आता जवळ आलेला आहे. आणि म्हणून मग काय झालं, त्या मोरांना अतिशय आनंद होऊन ते आसपास असणारे जंगलामधले मोर हे शेतीचं कार्य जसं आरंभ केलं तसं ह्या सर्वांना आनंद होऊन सगळेच्या सगळे मोर त्या ठिकाणी आरडाओरडा करायला सुरुवात केला. नंतर पंख हलवायला सुरुवात केली. म्हणजे ज्या त्यांच्या वर्षाकाल आल्यानंतर ज्या त्यांच्या असणाऱ्या गतिविधी असतात त्या सगळ्या त्या मोरांनी त्या ठिकाणी आरंभ केल्या. आणि अशा प्रकारे मोर ओरडायला सुरुवात केल्यानंतर अजून तर आलेलं नाहीच काही, परंतु कार्याचा आरंभ केला. कारण का प्रत्येकजण घटक आहे या अनुषंगाने कथा. मोरांनी जसं आरडायला ओरडायला सुरुवात केलं त्याप्रमाणे लगेच ढगांना काय वाटलं, अरे मोरांनी या ठिकाणी ओरडायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी त्यांचं कार्य वेळेवर चालू केलेलं आहे, मग आता काय करायला पाहिजे, त्यांनी जर ओरडायला सुरुवात केली आहे, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीचं नांगरून ठेवली आहे, आता मी आता काय करू, मला पण त्या ठिकाणी आता जाणं गरजेचं आहे. म्हणून काय झालं, ढगसुद्धा त्या ठिकाणी आले. आता एकदा ढग आल्यानंतर निश्चित ढग येऊन उपयोग नाही, त्याच्यामध्ये पाणी पाहिजे. मग पाणी कुठनं येणार, मग इंद्राला वाटलं की आता हे सगळे जे आहे सृष्टीचं चक्र त्यांनी त्याचं काम केलं, मोरांनी मोरांचं काम केलं, ढगांनी ढगांचं काम केलं, आता माझं काम काय, त्याच्यामध्ये पाणी वर्षा जी आहे पाणी त्या ठिकाणी टाकणे माझं काम आहे. म्हणजे ते वैयक्तिक आपापली कामं व्यवस्थित करत असतील तर मला सुद्धा माझं काम व्यवस्थित केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी मग इंद्रसुद्धा त्या असणाऱ्या ढगामधून त्या ठिकाणी पाऊस पाडायचं काम करतो. म्हणजे काय, आपापली कर्तव्य कर्म सांगायच्या गोष्टी तर थोडक्यात तात्पर्य काय, आपण जर व्यवस्थित करत राहिलो ते संपूर्ण जे सृष्टीचं चक्र आहे सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालू राहणार आहे. आता काय झालं, प्रत्येकजण आपल्या कर्तव्य कर्मानुसार किंवा कर्तव्य कर्मामध्ये प्रत्येकजण आपण काहीतरी अपवाद करतो. अलग लक्षात नवीन प्रत्येक गोष्टीच्या ह्याचं डेव्हलपमेंट करायचं आहे, त्याची डेव्हलपमेंट करायची आहे. आणि या डेव्हलपमेंटच्या नादामध्ये काय केलं आहे, आपण फक्त सर्वत्र काय केलं आहे, फक्त सिमेंटच्या असणारी जंगलं उभी केलेली आहेत.
आणि त्या सिमेंटच्या असणाऱ्या जंगलाचा परिणाम जो आहे हा आता आपण सगळे अनुभवत आहोत. आता कालचं एका याचा बातम्यामध्ये किंवा पेपरला एक स्टेटमेंट आहे की अजून 40 म्हणजे 2040मध्ये पिण्याचं पाणंसुद्धा उपलब्ध होणार नाही अशी भयावह स्थिती निर्माण होणार आहे. का? ते सगळं वृक्षतोड. या सगळ्याचं मूलभूत कारण काय? जे निसर्गाशी असणारी आमची नाळ जी होती ही निसर्गाची असणारी नाळ आम्ही तोडून टाकली. फक्त आम्हाला काय पाहिजे? आधुनिकीकरणाच्या नावाखाली जे मुख्य घटक जे आहेत या मुख्य घटकाबरोबर असणारा आमचा संबंध जो आहे हा मुख्य घटकाबरोबर असणारा आमचा संबंध आम्ही आधुनिकतेच्या नावाखाली काय करायला लागलोय? तोडून टाकायला लागलो. आणि त्याची असणारी परिणिती अलग लक्षात की जेवढा तुमचा जलप्रवाह जास्त होईल, जेवढा पाऊस जास्त होईल, जेवढ्या नद्यांमधून पाणी जास्त वाहत जाईल तेवढी ती भूमी अतिशय शेतीसाठी उपयोग्य अशी ठरते. ज्यावेळेस त्याच्यामधून वाहणारं जे पाणी आहे त्यावेळेस हळूहळू ज्यावेळेस ते कमी होत जाईल, त्या ठिकाणी पडणारा पाण्याचा प्रवाह कमी होत जाईल, त्यावेळेस काय होतं? आपल्याकडली संपूर्ण सागरच आहे. त्या समुद्राचं असणारं पाणी हे अंतर्गत जमिनीच्या आतमध्ये सुद्धा जे पाण्याचे प्रवाह वाहत असतात हे सुद्धा बदलत असतात. आणि म्हणून जर जसं जसं वर्ण येणारा प्रवाह कमी होतो त्यावेळेस अंतर्गत जे असणारे प्रवाह कमी होत जाऊन त्या ठिकाणी एक क्षारयुक्त जे समुद्राचं पाणी ते त्या ठिकाणी घुसायला सुरुवात करतं. आणि एकदा क्षारयुक्त पाणी त्या जमिनीमध्ये निर्माण झालं की ती जमीन कुठल्याही प्रकारचं पीक घेण्यासाठी योग्यतेची ठरत नाही. ज्या अनुभव ज्या ठिकाणी कंपन्या मोठमोठ्याल्या होतात त्यांचं जे रसायन मिश्रित पाणी जर एकदा बोरमध्ये याच्यामध्ये आपल्या जर मिक्सिंग झालं तर आपल्यालासुद्धा शेती करणं अत्यंत कठीण होऊन जातं. तोच हा प्रश्न आहे, दुसरा काय हा प्रश्न नाही. म्हणजे अशा प्रकारे सृष्टीचं जे चक्र चालतं हे संपूर्ण सृष्टीचं चक्र चालण्यासाठी आपण प्रत्येकजण काय आहोत? आपण प्रत्येकजण या सृष्टीचं चक्र चालण्याकरता म्हणून एक घटक म्हणजे आपलं असणारं कर्तव्य कर्म. जसं या मुलांनी काय केलं? त्यांचं असणारं कर्तव्य कर्म किंवा वर्षा ऋतू आता येणार आहे. आता मला काय केलं पाहिजे? शेती नांगरली पाहिजे. शेती नांगरताना मोरांना वाटलं अरे शेती नांगरतात म्हणजे आता काय ढग निश्चितपणे येणार. त्यांनी त्यांचा आरडाओरडा चालू केला. त्यानंतर ढगांना वाटलं मोर आता ओरडायला लागले, आम्हाला जाणं क्रमप्राप्त आहे. ढग त्या ठिकाणी गेले आणि ढग गेल्यानंतर इंद्राला वाटलं तर हे सगळेच आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित करत आहे तर मला सुद्धा या ठिकाणी पाऊस पाडणं आत्ता क्रमप्राप्तच आहे. आणि त्या ठिकाणी वर्षा त्या ठिकाणी इंद्र करतो. म्हणजे अशा प्रकारे असणारं हे संपूर्ण सृष्टीचं चक्र अन्नात भवन्ति भूतानि हे जर असणारं चक्र ज्या ठिकाणी चुकलं की त्याचे असणारे परिणाम जे आपण आज भोगतोय. अलग लक्षात. आता काय एवढं म्हणजे पुण्याचं असणारं आमचं टेम्परेचर आत्तापर्यंत कधी 40 अंशाला गेलंच नाही. पण आता पुण्याचं सुद्धा आमचं टेम्परेचर जे आहे गेल्या काही दिवसामध्ये 40पर्यंत जातं आहे. याचाच अर्थ काय की आमच्या आसपासमध्ये असणारी जी वनसंपदा जी आहे ही वनसंपदा आम्ही दिवसेंदिवस नष्ट करत आहोत. आणि त्याचे असणारे हे सगळे जे परिणाम आता आहे हे जे अत्यंत उष्मघात आला आणि त्याची लहर आली, लहर वगैरे काही नाही आला. असणारे प्रत्येक जे झाडं जे कंट्रोल करतात हे कंट्रोल करण्यासाठी जी झाडांची निष्पत्ती पाहिजे ते आम्ही ठेवलीच नाही. त्याच्याबद्दल असणारी संवेदनशीलता फक्त आम्ही म्हणतोय झाडे लावा झाडे वाचवा, पण प्रत्यक्षात आम्ही किती कृती करतो हे पण तेवढंच महत्त्वाचं असो. कारण का हे सर्व या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्याच्यामधले निसर्गामधले एक घटक आहोत अशा अनुषंगाने जर आपण कार्यरत राहिलो तर निश्चितपणे चक्र व्यवस्थित चालू राहणार आहे. आणि इथं जर आपण कोणतरी एक कमी पडला, एक जण कोणतरी चुकला की त्याचे असणारे गंभीर परिणाम जे सर्वांना भोगायला लागतात. अलग लक्षात. हे जे आहे हे सर्वांना आता हे परिणाम भोगायलाच लागतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गत्यंतर नाही. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून भगवंत म्हणतात हे जे सृष्टीचं चक्र कसं चालतंय तर अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुद्भवः. हे संपूर्ण सृष्टी 14व्या नंबरचा श्लोक.
की कशा प्रकारे चालल्या आहेत. अन्नात भवन्ति भूतानि, आपली सर्वांची जी उत्पत्ती जी आहे या ठिकाणी 4 प्रकारचे आपण प्राणी समजतो. कोणकोणते? जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. या 4 प्रकारच्या प्राणांची उत्पत्ती या सृष्टीमध्ये होते. जरायुज म्हणजे मनुष्य, प्राणी, जरेमधनं ज्यांचा जन्म होतो, पशु, मनुष्य असे जे आहे यांना आपण जरायुज म्हणतो. दुसरे अंडज, अंड्यामधून ज्यांचा जन्म न होतो त्याला आपण अंडज असं म्हणतो. त्यानंतर स्वेदज, स्वेदज म्हणजे शरीरामधून येणाऱ्या घामाद्वारे ज्यांची निष्पत्ती होती, करायची गरज नाही, ते घाम वगैरे जे आहे त्याच्याद्वारेच त्यांची निष्पत्ती होते, शरीरामधनंच त्यांची निष्पत्ती होते, त्यांना आपण स्वेदज म्हणतो. शरीरामध्ये उवा होणे, लिखा होणे हे सगळं अलग लक्षात स्वेदजाचा प्रकार आहे. आणि त्यानंतर उद्भिज, म्हणजे जमिनीला फोडून जे वर येतात अशा प्रकारचे आहे त्यांना आपण उद्भिज म्हणतो. मग ते कोण? उद्भिज म्हणजे वृक्षादी, हे सगळे उद्भिज सांगितले. म्हणजे अशा प्रकारे 4 प्रकारचे किंवा या 4 प्रकारामध्ये या सृष्टीची निर्मिती होत असते. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. म्हणजे अशा प्रकारे अन्नात भवन्ति भूतानि. मूलभूत कारण काय? या संपूर्ण भूतमात्राची असणारी सृष्टी जी आहे ही पहिली कुठनं निर्माण होते? तर अन्नापासून प्रजेची निर्मिती होते. त्यानंतर पर्जन्याद अन्न संभव, अन्न जे आहे अन्नाची जी निर्मिती होते, ही अन्नाची निर्मिती कशापासून होते? तर अन्नाची असणारी निर्मिती पर्जन्यापासून होते. पाऊसच पडला नाही तर अन्नाची निर्मितीच होणार. मग अन्नाच्या निर्मितीला मूलभूत कारण काय? अन्नाच्या निर्मितीला मूलभूत कारण म्हणजे पर्जन्यवृष्टी. आणि पर्जन्यवृष्टी एकदा व्यवस्थित झाली की अन्नाची उत्पत्ती व्यवस्थित झाली. मग जर पर्जन्य करायचं असेल, पाऊस जर व्यवस्थित यथायोग्य पडायचा असेल तर काय केलं पाहिजे? यज्ञात भवते पर्जन्य. तुम्ही जेवढं यज्ञ कराल तेवढ्या त्या ठिकाणी पर्जन्य याग सुद्धा आहे. अलग लक्षात, ज्या ठिकाणी जर पर्जन्य पडला नाही तर त्या ठिकाणी ठराविक याग सुद्धा शास्त्राने सांगितलेले आहेत. परंतु यज्ञाचं काय मूलभूत कारण? यज्ञापासून काय होतं? आपल्याला पुण्याची प्राप्ती तर होतीच आहे. आता बाकीचे आम्हाला सांगायला लागलेत अलग. आता म्हणजे संशोधनामधून जर्मन असेल, अमेरिका आहे, या सगळ्यांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनातून त्यांनी आता सांगितलं की गायीची असणारी जी गौरी आहे ती जाळल्यानंतर त्याच्यावर तूप टाकल्यानंतर त्याच्यामधनं जी वातावरणाची निर्मिती होते, हे शुद्ध वातावरणाची निर्मिती त्यापासून होते. आता हे त्यांनी प्रूफ करून दाखवलं. पण आमच्याकडे अग्निकार्य हे दररोजच आहे, प्रतिदिन सांगितलं आहे. प्रतिदिन जे आहे हे अग्निकार्य जरी मोठा यज्ञ नसला तरी अग्निकार्य जे आहे म्हणजे जे आहे अग्नि प्रज्वलित करणे आणि त्याच्यामध्ये घृत म्हणजे तूप आणि समिधा जे आहे अलग लक्षात, ते पण विशिष्टच सांगितली. आंब्याची, पिंपळ अशा जे विशिष्ट वृक्ष आहेत त्याचीच असणारी समिधा त्यामध्ये आपण अर्पण करणे हा असणारा प्रतिदिन यज्ञ जे हे कार्य आहे. कशासाठी? यज्ञ मला तर मिळणारच आहे, मला जर काय मिळणार आहे त्याचं फळ, तर मला माझं त्याच्या पुण्याची प्राप्ती मला होणार आहे. पण माझ्याबरोबर ही जी सृष्टी आहे तिला काय, संपूर्ण समाजाला काय मिळणार आहे? तिथली असणाऱ्या वातावरणाची शुद्धी. आणि एकदा वातावरण शुद्ध झालं की काय होणार आहे? यज्ञात भवते पर्जन्य. पर्जन्य जो आहे, पाऊस जो आहे, हा पाऊस कशापासून पडतो? व्यवस्थित ज्या ठिकाणी यज्ञ आदी व्यवस्थित ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी पर्जन्य आदी व्यवस्थित चालू असतात. आणि म्हणजे अशा प्रकारे यज्ञ कर्म समुद्भव. आणि म्हणून आपल्या सर्वांना काय केलं पाहिजे? हे सर्वच्या सर्वाचा मूल आधार काय? मग या सर्वाचा मूल आधार यज्ञ. आणि म्हणून अशा प्रकारचे जे यज्ञकर्म आहे, यज्ञकर्म आपण सर्वांनी यथावित केलं पाहिजे. कारण हा मूल आधार यज्ञच आहे. या यज्ञामुळे पर्जन्य आणि पर्जन्यामुळे अन्न आणि अन्नामुळे संपूर्ण जीवसृष्टी म्हणजे संपूर्ण जे चक्र जे असं फिरत आहे या संपूर्ण चक्राचा मूलभूत आधार जो असेल तर यज्ञ. यज्ञापासून निर्माण होणाऱ्या जे काय विशिष्ट त्याच्यापासून काय होणार आहे? पर्जन्य. पर्जन्यापासून अन्न आणि अन्नापासून मनुष्याची निर्मिती. म्हणून अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभव.
यज्ञात भवती पर्जन्यः आणि यज्ञकर्म समुद्भवः. म्हणून आपण सर्वांनी यज्ञ कर्म केलेच पाहिजे. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसाने होते. पाऊस यज्ञापासून होतो व यज्ञ कर्मामुळे संपन्न होतात. अशा प्रकारे या ठिकाणी आचार्य काय म्हणतात, अन्नात भुक्तात लोहित रेत परिणामात प्रत्यक्ष भवन्ति जायन्ते भूतानि पर्जन्यात वृष्टे अन्यस्य संभवः अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यः अग्नौ प्रस्ताहुति सम्यक आदित्य उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टिः वृष्टेः अन्नं ततः प्रजाः. असं या प्रकारे सांगितलं आहे. शास्त्रकार या ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात, आपण खाल्लेले अन्न कशी काय सृष्टी होते. तर त्याच्यामध्ये मला वाटतं ब्रह्मसूत्रामध्ये जर आपण गेलो तर सृष्टीचा हा संपूर्ण क्रम त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेला आहे. कशा प्रकारे आपल्या प्रारब्धाच्या अनुकूल अलग लक्षात त्या भोगाच्या अनुषंगाने आपण कशा प्रकारे त्या लोकामध्ये जातो आणि त्या लोकामध्ये गेल्यानंतर आपण काय होतो, पुन्हा जिथं आपलं प्रारब्ध व्हायचं असेल, ब्रह्मसूत्रात छान ते सगळं सांगितलं. हा सगळा विस्तार कशा प्रकारे जीव आपल्या कर्माच्या अनुषंगाने जन्माला येतो हा विषय त्या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये मला वाटतं सांगितलेला आहे. तर कशा प्रकारे आपण इथनं गेल्यानंतर त्या पुण्याच्या अनुषंगाने त्या लोकामध्ये आपण जाऊन थांबतो आणि थांबल्यानंतर जे काही आपलं असेल तिथलं पुण्य त्या पुण्याच्या अनुषंगाने त्या असणारे सुखभोगाचं असणारं उपभोग घेतल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ज्या ठिकाणी आपलं प्रारब्ध असेल त्या अनुषंगाने तो जीव त्या ठिकाणी पुन्हा ढगांच्या मार्फत त्या ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर ज्या भूमीमध्ये त्याला प्रारब्ध अनुभवायचा असेल त्या ठिकाणी त्या पावसाच्या द्वारे तो त्या ठिकाणी पडतो आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा निर्माण होणारे आत्ता हे जे सांगितलं आहे अन्नात भवन्ति भूतानि, त्या अन्नामधनं तो वरती येतो आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला प्रारब्ध अनुभवायचं आहे त्याचं भक्षण करतात. भक्षण केल्यानंतर रेत वीर्य याच्या अनुषंगाने त्या पोटामध्ये किंवा त्या अनुषंगाने तो त्या स्त्रीमध्ये तो जीव जातो आणि तिथून त्याचं जिथं प्रारब्ध ज्या ठिकाणी भोगायचं आहे त्या ठिकाणी तो जीव जन्माला येतो. म्हणजे अशा प्रकारे आपण खाल्लेले जे अन्न आहे हे खाल्लेलं अन्न कसं रक्त आणि वीर्यामध्ये बदलून ते नुसतं खातो नाही, पण त्या खाल्लेल्या अन्नाचं विशेष काय होतं, रक्त बनतं. त्या खाल्लेल्या अन्नाचं काय म्हणतं, वीर्य बनतं आणि त्या वीर्याच्या मार्फत संपूर्ण जीवाची सृष्टी निर्माण होते. आणि म्हणून अशा प्रकारे खाल्लेले अन्न रक्त आणि वीर्यामध्ये बदलून त्यापासून प्रत्यक्ष ज्यावेळेस ते वीर्यामध्ये ते संपूर्ण खाल्लेलं अन्न बदलतं त्याच वेळेस काय होतं, प्रत्यक्ष जीवमात्राची उत्पत्ती होते. आणि म्हणून अशा प्रकारे अन्नापासून कशी होते तर त्याचं असणारं बदल रक्त आणि वीर्यात होतो आणि वीर्यापासून मनुष्य किंवा संपूर्ण सृष्टीची जी आहे रचना जी होती कशापासून होते तर त्या वीर्यापासून होते. म्हणून अशा प्रकारे जीवमात्राची उत्पत्ती होते. व मग त्या अन्नाची उत्पत्ती कशापासून होते, अन्नापासून जीवमात्राची संपूर्ण जी सृष्टी आहे जी आत्ताप्रमाणे सांगितलेली कोणकोणती सांगितली तर आत्ताप्रमाणे जे आपण सांगितले जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज हे जे आहे हे संपूर्ण अशा प्रकारे ही सृष्टीची निर्मिती. आणि त्याच्यासाठी मग या अन्नाची निर्मिती कशी होते तर अन्नाची निर्मिती पावसापासून अन्नाची निर्मिती होते. ज्यावेळेस पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर ते जे बीज आपण रोपण केलेलं आहे त्या बीजाला येणारे अंकुर येतो. अंकुर येऊन त्याचे असणारे विशिष्ट 2 महिने 3 महिने जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये ते बीज परिपक्व अवस्थेला जातं आणि परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर त्याच्यापासून अन्नाची निर्मिती होते. म्हणजे अशा प्रकारे पाऊस पडल्यानंतर या अन्नाची निर्मिती होते. मग पाऊस यज्ञापासून पर्जन्याची निर्मिती होते. पाऊस जो पडतो हा पावसाला मूलभूत कारण काय तर पावसाला मूलभूत कारण म्हणजे यज्ञ. ज्याप्रमाणे यज्ञ करू त्या ठिकाणी ती पर्जन्यवृष्टी वेळेत होणं सुद्धा महत्त्वाचं. अकालवृष्टी काही कारणाची नाही. आता अकालवृष्टी बरीच होती मागच्या वेळेस सांगितलं. आता जी होतीये वेळेत पाऊस नाही आहे. आता जो पाऊस पडतोय हा नाश करणारा पिकाच्या पिकं अलग लक्षात संपूर्ण पिकांचा नाश करणारा पाऊस आहे. वेळेत वृष्टी म्हणजे वर्षाकालामध्ये जी होणारी वृष्टी जी आहे ती
वृष्टी गरजेची. आता शिशिर ऋतूमध्ये होणाऱ्या वृष्टीचा काही उपयोग नाही. आलेली जी पिकं आहेत, आलेल्या पिकांचा नाश करणं याच्यासाठीच ती आहे. मग वेळेत वृष्टी व्हायची असेल तर काय बरे, पुन्हा यज्ञाची गरज आहे. आणि मग अशा प्रकारे यज्ञापासून ती पर्जन्याची निर्मिती होते. म्हणजेच काय, अग्नीमध्ये यज्ञापासून होते. म्हणजे काय होते तर अग्नीमध्ये विधीपूर्वक दिलेली आहुती सूर्यामध्ये स्थित होते. जे आपण अग्नीमध्ये टाकतो त्याचं काहीतरी काय होतं, त्याचा असणारं एक विशिष्ट फल, विशिष्ट ऊर्जा, फल म्हणण्यापेक्षा त्याची असणारी एक विशिष्ट ऊर्जा जी आम्हाला दिसत नाही ती त्यातनं निर्माण होते. एक विशिष्ट अदृश्य शक्ती म्हणा किंवा त्यापासून काय होतं, एक विशिष्ट अदृश्य शक्ती त्याद्वारा निर्माण होते. अग्नीमध्ये विधीपूर्वक दिलेली आहुती काय होते, सूर्यामध्ये स्थित होते. आणि अशा प्रकारे ते विशिष्ट जी शक्ती सूर्यामध्ये स्थित झाल्यानंतर सूर्यापासून सूर्य काय करतो, दुसरं संपूर्ण हा ग्रीष्म ऋतू आता चाललेला आहे. या ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य काय करतो, पृथ्वीवर असणारं संपूर्ण जे जल आहे, जे पाणी आहे, हे पाणी काय करतो, ओढून घेण्याचं काम चालू असतं. त्याचं पंपिंग चाललेलं असतं. जेवढं आहे तेवढं ओढतो आणि जेवढं ओढतो त्या 10 पट तो देतो. अलग अलग. म्हणजे अशा प्रकारे सूर्य पहिल्यांदा पाणी घेतो. मग सूर्यापासून काय होतं, वृष्टी पाऊस पडतो आणि त्या पावसापासून पुन्हा अन्नाची निर्मिती आणि त्या अन्नापासून प्रजा निर्मिती होते. हे अशा प्रकारे स्मृतीने हा असणारा संपूर्ण क्रम सांगितला. हा सृष्टीचा क्रम. अशा प्रकारे ज्यावेळेस सृष्टीचा क्रम चालत राहतो त्याच वेळेस ही सृष्टी व्यवस्थित चालू राहते. या क्रमामध्ये ज्या वेळेस बदल होतो त्यावेळेस त्याचा असणारा अनुभव किंवा त्याचे होणारे परिणाम काय चांगले किंवा वाईट ते आपण सध्या अनुभवत आहोत. त्यामुळे ते सांगण्याची काही गरज नाही. असो, या ठिकाणी मग आचार्य पुढे म्हणतात, अशा प्रकारे काय तर पर्जन्य पहिला, पर्जन्यानंतर अन्नात भवति भूतानि, पर्जन्यात अन्नसंभवः, यज्ञात भवति पर्जन्यः आणि यज्ञ कर्म समूह. यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न आणि अन्नापासून जीवाची असणारी निर्मिती. आणि त्याच्यानंतर आचार्य म्हणते यज्ञ. यज्ञ म्हणजे काय, अपूर्वम सजयज्ञ कर्मसमुद्भवः ऋग्वेद यजमानयोः च व्यापारः कर्म तत्समुद्भवः यस्य यज्ञस्य अपूर्वस्य स यज्ञः कर्मसमुद्भवः. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात, यज्ञाची असणारी व्याख्या. यज्ञ म्हणजे काय करायचं, अलग शास्त्राने आम्हाला सांगितलं. शास्त्र काय म्हणतं, वेद आम्हाला या सगळ्याचा मूलभूत आधार काय तर शास्त्र वेद. वेद कशासाठी, कशाला याचं अध्ययन, कशासाठी काय केलं, हे सगळं कशासाठी करायचं, या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत हे संपूर्ण शास्त्राने आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. हे केल्यानंतर काय होतं, ते केल्यानंतर काय होतं, हे सगळं सांगून ठेवलं. प्रत्यक्ष अनुमावित्यायस्तु उपायो न बुद्धते एनम विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेद. प्रत्यक्ष आणि अनुमानाने ज्या गोष्टींचं आम्हाला ज्ञान होत नाही, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने होतं आहे. मागं सांगून झालं, प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर. ही गोष्ट समोर आहे, आता समोर फोन आहे, मोबाईल आहे, इथं माईक आहे, इथं वही आहे, प्रत्यक्ष ज्ञान झालं. परंतु काही गोष्टींचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष होत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, अनुमान करतो. अनुमान म्हणजे एखादी गोष्ट आल्यानंतर, या पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ आल्यानंतर ह्याच्यामधनं हे महाराज आले, व ही गाडी आली, ह्याच्यावरनं अमुक व्यक्ती आला. अशा प्रकारे आपण त्या गाडीवरनं त्या गाडीमध्ये कोण येऊ शकतो याचा आपण अनुमान करतो. प्रत्यक्ष व्यक्ती दिसत नाही, पण अशा रंगाची गाडी एवढ्या 1 किलोमीटरवर दिसते आहे, अरे म्हणजे ह्याच्यामध्ये ही गाडी आहे ना, मग ते आले असतील. हा काय झाला, अनुमान. म्हणजे वस्तूंचं ज्ञान आपल्याला एक तर प्रत्यक्ष होतं अथवा अनुमानाने होतं. परंतु काय काही वस्तू अशा आहेत की त्याचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने सुद्धा होत नाही. मग त्याने एनम विदन्ति वेदन, अशा गोष्टींचं ज्ञान की यज्ञ कर्म केल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यापासून पर्जन्यवृष्टी होणार आहे, पर्जन्यवृष्टीपासून अन्न होणारे, अन्नापासून ही संपूर्ण असणारी जी सृष्टी आहे, हे सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालणार आहे. आणि त्याकरिता म्हणून आम्हाला यज्ञ केला पाहिजे. मग यज्ञ म्हणजे काय, मग यज्ञासाठी अमुक प्रकारच्या गाईच्या शेण्यापासून केलेल्या गौऱ्या, त्याच्यापासून ठराविक पद्धतीचं तूप, ठराविक प्रकारच्या सबिदा, लाया, आज्य, जे जे काय आहे त्या यज्ञाच्या अनुषंगाने दिल्यानंतर त्या देवतासुद्धा प्रसन्न होतात
आणि त्या गोष्टीसुद्धा आम्हाला देतात, हे मागं पाहिलं आपण. परंतु या ठिकाणी यज्ञ म्हणजे काय, म्हणजे अनुमानेन अत्युपायन बुद्धते एनम विदंती वेदेन, अशा प्रकारच्या सांगायचं इथे आपला विषय चालला की ज्या गोष्टींचं ना आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने होत नाही, त्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं की असंच आहे, हे असं केलं पाहिजे, हे असं केल्यानंतर त्याचं असणारं फळ हे तुम्हाला असं होतं, हे सगळ्याच्या सगळं शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारे ऋत्विक व यजमान, मग यज्ञ म्हणजे काय, ऋत्विक आणि यजमान म्हणजे जो मुख्य आहे पुरोहित, ऋत्विक म्हणजे पुरोहित आणि यजमान म्हणजे आपण ज्यांना करायचा आहे यज्ञ, ते त्याला यजमान म्हणतात. ऋत्विक आणि यजमान यांच्यामधील व्यापारास कर्म असे म्हणतात. कर्म काय, या दोघांमधला व्यापार. अलग ऋत्विक काय सांगणार, त्यांना सांगणार यजमानांना आता आचमन करा, प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा वगैरे काय जे असेल तो ओम केशवायन महम, नारायण महा, माधवायन महा, गोविंदाय नमः वगैरे आचमन करा, आता हे करा, ते करा, अमुक करा, ही समिधा इथे ठेवा, हा दीप इथे प्रज्वलित करा. अशा प्रकारे यांच्यामधला असणारा व्यापार ऋत्विक सांगणार आणि यजमान करणार, हा यांच्यामध्ये जो चालतो, यांच्यामध्ये असणारा जो व्यापार याला कर्म असे म्हणतात. त्या कर्मापासून ज्याची उत्पत्ती होते त्यास अपूर्व रूप यज्ञ कर्म समुद्धव असं म्हणतात. त्या कर्मामधून अशा प्रकारे ऋत्विकाने सांगितल्यानंतर यजमान जी कर्म करत राहतो यज्ञादी किंवा इतर जी काय सांगतो त्या यज्ञ कालामध्ये नुसतं यज्ञच नाही, यज्ञाच्या अनुषंगाने अनेक बाकीची पण कामं आहेत, ती कार्य ज्यावेळेस तो यजमान करत राहतो, मग त्याच्यातनं काय होतं, ऋत्विक आणि यजमान या दोघांच्या असणाऱ्या या परस्पर कर्मामधून, कर्मापासून ज्याची उत्पत्ती, एक अपूर्व अशी शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. आता त्या सगळं जे चालू असतं त्याच्यामधनं काय होतं, एक विशिष्ट शक्ती त्या ठिकाणी एक निर्माण होते आणि अशा प्रकारची अपूर्व रूप शक्ती निर्माण होते. आणि ही जी अपूर्व रूप शक्ती, एक विशिष्ट शक्ती यज्ञ केल्यानंतर त्यापासून निर्माण होणारं त्याचं जे फळ आहे, यो मोदक सहस्रेण यती स वांछित फलमाप्नोति. आला गणपती अथर्वशीर्षाचा का जो यो मोदक सहस्रेण येते, हा यज्ञ जो आहे काय, त्याच्यासाठी 1000 मोदकांचं जो काय करतो, हवन करतो, यो मोदक सहस्रेण यती स वांछित फलमाप्नोति. त्याच्या मनामध्ये ज्या कामना आहेत, जी किंवा मनामध्ये त्यांनी कामना ठेवून अमुक अमुक माझी गोष्टही सिद्ध होऊ दे, हे गणेशा मी तुझ्यासाठी 1 सहस्र मोदकाचं हवन करेल, अशी इप्सित मनामध्ये जी कामना ठेवलेली आहे, ती इप्सित कामनेची पूर्ती करण्याचं असणार अपूर्व विशिष्ट शक्ती जी आहे. अलग लक्षात, कधी कधी काय प्रत्येक गोष्ट आपल्या सामर्थ्याने होत नाही, त्यासाठी सगळ्या गोष्टी अनुकूल लागतात. दैवसुद्धा त्यासाठी अनुकूल लागतो. योगायोग आपण म्हणतो, मस्त इच्छा आहे पण होत नाही म्हणजे योग नाही. अलग लक्षात, किती सगळ्यांनी प्रयत्न करतो आपण अनेक गोष्टीसाठी, अनेक ठिकाणी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. प्रयत्न करून 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 ज्यावेळेस थकतो आपण, मग त्यावेळेस काय म्हणतो, जाऊ दे आता काय योग नाही आमचा जेव्हा योग येईल तेव्हा बघू. म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मागे कुठेतरी दैवी शक्ती किंवा हे सांगितलेली अपूर्व शक्ती, एक विशिष्ट शक्ती परमेश्वराची कार्यरत आहे. जोपर्यंत हे परमेश्वराची शक्ती कार्यरत आहे तोपर्यंत त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची परिपूर्तता करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग ते सामर्थ्य आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, त्या कर्मापासून ज्याची उत्पत्ती होते त्या अपूर्व रूप कर्माला यज्ञ कर्म समुद्धव, यज्ञादी कर्म करून त्याच्यापासून ती विशिष्ट शक्ती निर्माण करून त्या गोष्टीची आपण सिद्धी प्राप्त करू शकतो. आणि यज्ञ कर्म समुद्धव अर्थात यज्ञामध्ये अपूर्व शक्ती कर्मापासून उत्पन्न होते. म्हणजे यज्ञामध्ये जे विशिष्ट शक्ती जी आहे, ही विशिष्ट शक्ती कशापासून तयार होते, तर विशिष्ट शक्ती ही कर्मापासून तयार होते. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. पुढे त्याचं असणारं पुढं विश्लेषण अजून करतात 15व्या श्लोकामध्ये. काय म्हणतात, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. 15वा श्लोक. त्या ठिकाणी काय, कर्मापासून, कर्मांना तू वेदापासून उत्पन्न झालेले जाण. संपूर्ण जे कर्म आहे कुणी सांगितलं आम्हाला, वेदो अखिल धर्म मूलम, शास्त्र म्हणतात. या सगळ्या धर्माचं मूल काय,
कोणी सांगितलं आम्हाला हे असंच करायचं, हे नित्यकर्म ही अशीच करायची, नैमित्तिक कर्म ही अशीच करायची, काम्य कर्म ही अशीच करायची, प्रायश्चित्त कर्म ही हे सगळं जे सांगितलं गेलं, ठराविक पद्धत प्रत्येकाला सांगितली, प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ सांगितली, कोणत्या वेळेत केलं, ब्रह्ममुहूर्तावर काय केलं पाहिजे, त्यानंतरच्या मुहूर्ताला काय केलं पाहिजे, मध्यान्ह मुहूर्ताला काय केलं पाहिजे, सायन मुहूर्ताला काय केलं, हे प्रत्येक जे मुहूर्त आहे, प्रत्येक प्रहर जो आहे, कोणत्या प्रहरामध्ये काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं. मग असं नुसतंच कळलं का आम्हाला, हे काय कोणी सांगितलं का आम्हाला, हो सांगितलं. मग या सगळ्याचा मूलभूत आधार शास्त्र, वेद, वेदो अखिल धर्ममूलम. आलं का, शास्त्र त्या ठिकाणी सांगते संपूर्ण धर्माचं मूल हे कुठनं आलं, म्हणून माऊली त्या ठिकाणी का मी जो सिद्धांत प्रतिपादन करत आहे कोणता आहे, वेद प्रतिपाद्या, बाकी काही पुढे जाऊ दे. आलं, गाथा असो, ज्ञानेश्वरी असो, गीता असो, आणखी कुठेही कोणतेही ग्रंथ असो, पण या सर्व जे आहे सत्शास्त्र, सत म्हणजे दुसऱ्याचा उद्धार करणारं जे शास्त्र आहे, याचं मूलभूत कारण काय, की यांची मूलभूत निष्पत्ती कुठनं हे निर्माण होतं, हे सर्वाचं मूलभूत कारण म्हणजे वेद, वेद अखिल धर्म मूलम, सगळ्या धर्माचं सगळं ज्याच्यामध्ये सांगून ठेवलंय. म्हणून इहलोक आणि परलोक, धर्म, अर्थ, काम आणि त्याबरोबर मोक्ष, चतुर्विध जे पुरुषार्थ आहे, या चतुर्विध पुरुषार्थची जर सिद्धी प्राप्त जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर त्याने काय केलं पाहिजे, मग त्याने अशा प्रकारे जी वैदिक कर्म, म्हणजे वेदाने आम्हाला जे काय सांगितलेलं आहे, जे नियम सांगितलेले आहेत, जे काय जे सांगितलेलं आहे, अलग लक्षात, त्या सर्व गोष्टी आपण त्याप्रमाणे फॉलो करत गेलो, व्यवस्थित त्याचा आपण अनुसरण करत गेलो, तर निश्चितपणे काय होणार आहे, आमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये जे जे पाहिजे, धर्म पण पाहिजे, अर्थ म्हणजे संपत्ती सुद्धा देते, अलग लक्षात, संपत्ती सुद्धा देत आहे, धर्म, अर्थ, काम, बाकी सुद्धा जे काय आहे, उत्कृष्ट प्रजा वगैरे हे सुद्धा त्यांचं आहे, अलग लक्षात. आणि शेवट जे आहे परमपुरुषार्थ, तो मोक्ष, तो मोक्ष सुद्धा देत आहे आम्हाला. म्हणजे अशा प्रकारे सर्व जीवनाला यथार्थ ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या सर्व वस्तूंचं ज्ञान आम्हाला करून देतो. म्हणून कर्मांना तू वेदापासून कुठं सांगितलं हे असंच करायचं, ते तसंच करायचं, हे अमुक करायचं, ते तमुक करायचं, हे ह्याच दिवशी करायचं, ह्याच दिवशीच्या पाडव्याला असं करायचं, त्या दिवशी आज हा महिना म्हणजे असा, हे सगळं जे कुठं सांगितलं हे सर्वच्या सर्व आम्हाला कर्मांना तू कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी सांगितलं, की सर्वच्या सर्व जे आहे कर्म हे वेदापासून निर्माण झालं. आणि मग हे जाण वेद अक्षर ब्रह्म, वेद कशापासून प्रकट झाले, व वेद जे आहे हे अक्षर ब्रह्मापासून, ओम इति एकाक्षर ब्रह्म, ओम हे एकाक्षर ब्रह्म, त्याच्यापासून त्या संपूर्ण सृष्टीची किंवा त्या संपूर्ण जगताची निर्मिती झाली. तस्माद आत्मना आकाश संभूत, आकाशात वायू, वायू असणारा हा संपूर्ण सृष्टिक्रम असो, म्हणजे या ठिकाणी त्या परमेश्वरापासून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. आणि म्हणून आपण वेदांता म्हणतो, वेदांतामध्ये आपण काय म्हणतो, परमेश्वर म्हणजे काय, अभिन्न निमित्त उपादानकार परमेश्वर. परमेश्वराने ही नुसती सृष्टी निर्माण नाही केली, तर तो स्वतःच किंबहुना चराचर आपणची दाहला, तो स्वतःच झाला. म्हणजे अशा प्रकारे कर्मांना तू वेदापासून निर्माण कर, आणि वेद अक्षर ब्रह्मापासून प्रकट झाले. आणि म्हणून सर्वव्यापी परमात्मा त्या यज्ञात नित्यस्थित आहे. आणि अशा प्रकारे सर्वव्यापी जो परमात्मा आहे हा कुठे आहे, त्या वेदामध्ये, कारण त्याच्यापासून वेदाची निर्मिती झाल्यामुळे तो सर्वव्यापी परमात्मा त्या वेदामध्ये स्थित असल्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्या कर्माचं अनुष्ठान आम्ही जीवनामध्ये करत गेलो तर निश्चितपणे आमच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या असणाऱ्या श्लोकाचं आता भाष्याचं व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहू.